नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी भाग 1 मधील दुसरे प्रकरण वास्तव संख्या यामधील पुढील भाग पाहणार आहोत. अपरिमेय आणि वास्तव संख्या, इरॅशनल अँड रियल नंबर. त्यामधील अपरिमेय संख्या रेषेवर दाखवणे हा भाग आपण पाहणार आहे. प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये तिसरा भाग. रिप्रेझेंट द नंबर √5 ऑन अ नंबर लाईन. आता √5 म्हणजे वर्गमुळात 5, त्याचप्रमाणे वर्गमुळात 6, 7, 8, 9, 10 या संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. तर त्या कशा दाखवायच्या आहेत तर ते आता आपण पाहूया. सुरुवातीला आपण वर्गमुळात 5 ही संख्या रेषा कशी दाखवायची हे पाहू. आता त्यासाठी काय करायचं पहा, एक संख्या रेषा काढायची आपल्याला. संख्या रेषा काढत असताना पहा, जशी मी कृती करतोय त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची आहे. एक मी रेषा काढलेली आहे. आता ह्या इथे मी एक 0 आरंभ बिंदू घेतो. मी ऋण संख्या काढायची असेल तर आपण ह्या बाजूला काढू शकतो, धन संख्या काढायची असेल तर ह्या बाजूला काढू शकतो. आता काय करायचं नीट लक्ष द्या. आता इथं 0 मी काढलेला आहे. आता काय करायचं, आपला 1 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. आता 1 सेंटीमीटर म्हणजे एक ठराविक अंतर घेऊ आपण. 1 सेंटीमीटर म्हणजे समजा मी एक 5 सेंटीमीटरचा एक रेषा, ठीक आहे, 5चा काढतो, 6चा काढतो मी, म्हणजे हे माझ्यासाठी झालं 1 सेंटीमीटर. हे जे आहे अंतर काढलेलं मी ते आहे 1 सेंटीमीटर आहे. त्याप्रमाणे तुम्ही हे 3 सेंटीमीटरचा वापर करून त्याप्रमाणे ते काढू शकता. तर हे आहे 2. अशा पद्धतीने मी अंतर संख्या रेषेवर घेतलेलं. नीट लक्ष द्या काय केलेलं आहे, एक अंतर घेतलेलं आहे. हे एवढं अंतर म्हणजे 1 सेंटीमीटर आहे. असं 2 अशा बस एवढं जरी काढलं आपण तरी पुरेसं आहे ते. आता काय करायचं आपल्याला, जेवढा पाया घेतलेला आहे, आता आपण हा पाया घेतला, इथं काय करायचं, आपला संख्या रेषेवर दाखवायची आहे. तुम्हाला हे जो जे काही कॅल्क्युलेशनचा जो भाग आहे तो मी नंतर सांगेन. मी ह्याच्यानंतर आधी आकृती काढू आपण, त्यानंतर तो कॅल्क्युलेशनचा भाग सांगतो तुम्हाला. आता आपण पाया घेतलेला 1, एवढ्याच अंतरावर इथे एक उंची घ्यायची आहे. नीट लक्ष द्या. तेवढ्याच अंतरावर एक उंची घेतलेली आहे. बघा आता काय केलं मी, जेवढा पाया घेतला होता तेवढ्याच अंतरावर एक मी उंची घेतलेली आहे. आणि हे जे अंतर आहे ते अंतर म्हणजे हा जो त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण उंची ह्या आरंभ बिंदूला जोडतो मी. ओके, आता लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येईल. आता हे अंतर आहे 1 सेंटीमीटर माझ्यासाठी. हे अंतर सुद्धा आहे 1 सेंटीमीटर. आता इथं जर आपण पाहिलं तर इथं काय तयार होतो, इथं एक काटकोन त्रिकोण तयार होतो, राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. काटकोन त्रिकोण म्हणण्याचं आपल्याला कोण लक्षात येतं, पायथागोरस आठवतो. मग आता मला सांगा, पाया 1 आणि उंची 1, पाया 1 उंची 1. मग पहा कर्ण. आता पायथागोरस सिद्धांत काय आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजेच कर्ण वर्ग. आपण बरोबर पाया किती आहे तर समजा पायाचा वर्ग 1चा वर्ग अधिक उंची सुद्धा किती आहे 1चा वर्ग, म्हणजे किती आलं हे 1 अधिक 1 म्हणजे हे किती आलं 2. कर्ण वर्ग बरोबर किती आलेला आहे 2. म्हणून मग काय येणार आहे, कर्ण बरोबर किती येणार आहे, त्याचं वर्गमूळ घेतलं म्हणजेच कर्ण किती येणार आहे, वर्गमुळात 2 येणार आहे. म्हणजेच हा पाया 1 आहे, ही उंची 1 आहे, म्हणून हे जे अंतर आहे कर्ण आहे, हे अंतर किती आहे, वर्गमुळात 2 अंतर आहे. एवढं लक्षात घ्या पहिल्यांदा, बरं का. म्हणजे आता हे अंतर किती आहे, वर्गमुळात 2. आता आपण काय करणार आहे, मग हे जे अंतर आहे, कोणतं अंतर आहे, हे अंतर किती आहे, वर्गमुळात 2. आता काय करायचं आपल्याला, इथं चाप मारायचं आहे. आता काय करतो नीट लक्ष द्या, अगदी तुमच्या लक्षात येईल. ओके, कंपास मी इथे ठेवलेला आहे आणि इथं काय केलं, एक चाप मारला. आता हे अंतर, आता हे जे अंतर आहे हे किती आहे, वर्गमुळात 2 आहे. म्हणजे हे अंतर सुद्धा किती झालं,
वर्गमुळात 2. नीट बघा, हे अंतर किती झालं आहे, हे अंतर सुद्धा किती झालेलं आहे, वर्गमुळात 2. आता हे वर्गमुळात 2 आलेलं आहे. हे तर वर्गमुळात 2 एकदा काढायचं लक्षात आलं की मग त्याच्या पुढे आपल्याला काही अडचण येत नाही. वर्गमुळात 2 असेल, वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 काढायचं मला. आता मला काढायचं काय, वर्गमुळात 5 काढायचं आहे. मग सुरुवात मी केलेली आहे वर्गमुळात 2 पासून. आता मी वर्गमुळात 3 काढणार आहे. आता मगाच्या प्रमाणच. आता पहा, आता नीट लक्ष द्या. आणखी एकदा सांगतो तुम्हाला. आता पाया किती झाला आपला, वर्गमुळात 2. कर्ण वर्ग असं पाया वर्ग अधिक उंची वर्ग, वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक. आता उंची किती आहे घ्यायची आपल्याला, उंची 1च घ्यायची आहे आपल्याला. उंची किती घ्यायची आहे, 1च. उंची 1 घेतल्यानंतर घेतलेला आहे वर्गमुळात 2. आता उंची घ्यायची आपल्याला 1 घ्यायची उंची, म्हणजे 1 चा वर्ग. वर्गमुळात 2 चा वर्ग 2 अधिक 1 चा वर्ग 1, म्हणजे हे किती आलं, 3. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर 3. मग कर्ण काय आला आपला, वर्गमुळात 3. हे तुमच्या आता लक्षात येईल. आता मग त्याचप्रमाणे आता काय करणार आहे मी, आता उंची किती घेणार आहे मी, 1च घेणार आहे. मागाप्रमाणे ही उंची 1 आहे. आता मी ही उंची काय केलेली आहे, तिथे जोडणार आहे मी. म्हणजे आता पहा, हे अंतर झालं वर्गमुळात 2. आता हे अंतर किती झालं, वर्गमुळात 2. हे 1, म्हणजे हे टोटल अंतर किती झालं. आता कर्ण किती आलेला आहे, वर्गमुळात 3 आलेला आहे. अशा पद्धतीने मग वर्गमुळात 3, वर्गमुळात 4 आणि वर्गमुळात 5 अशा प्रमाणे आपल्या संख्या काढायची. आता पहा, आता काय करणार मी, हे अंतर किती आहे, वर्गमुळात 2 आहे ना. आता वर्गमुळात 3 काढू आता आपण अंतर. हे झालेलं आता वर्गमुळात 3. हे किती आलेलं आहे, वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 नंतर किती काढतात आपल्याला, वर्गमुळात 4 काढायचं आहे. आता तसंच पुढं आता 1-1 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आहे. तुमच्या आता लक्षात येईल काय करायचं ते. हे आता झालेलं आहे वर्गमुळात 3. आता किती येईल, वर्गमुळात 4 म्हणजेच किती, 2 अंतर येईल ते. आता प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. हे आलेलं आहे 2, म्हणजेच किती, वर्गमुळात 4. हे किती आलेलं आहे, वर्गमुळात 4 म्हणजेच किती, 2. आता मला काढायचं वर्गमुळात 5. आता मी इथं घेणार पाया. पाया आहे वर्गमुळात 4. उंची घेतली मी 1 मगाप्रमाणे, आणि हे जोडत आहे मी. आता हे जोडलेलं आहे. हे जोडल्यानंतर पहा, ओके. तर अशा प्रमाणे हे जे अंतर आलेलं आहे ते, हे अंतर किती आहे, वर्गमुळात 5. म्हणजे ही संख्या आपण संख्या रेषेवर दाखवली आहे. पद्धतीने आपण वर्गमुळात 5 ही संख्या रेषेवर कशा पद्धतीने दाखवायची आहे हे आपण पाहिलेलं आहे. याप्रमाणे तुम्ही आता 5 काढलेले आहे, त्याच्या पुढे 6, 7, 8, 9, 10 अशा प्रमाणे तुम्ही वर्गमुळात 10 ही संख्या रेषेवर काढायची आहे. चौथा आकडा पाहणार आहोत. राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन द 2 नंबर्स गिव्हन बिलो. खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यान कोणत्याही 3 रॅशनल नंबर, कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहायच्या. आता कशा लिहायच्या पहा. तर यातलं दुसरं उदाहरण मी तुम्हाला सोडून देतो आहे. तिसरं आणि चौथं तुम्ही करायचंय. पहिलं राहू द्या, दुसरं देतो आहे, तिसरं आणि चौथं तुम्ही करायचंय. आता अगदी साधं सोपं आहे पहा. वजा 2.3 आहे. म्हणजेच हे पहा, ही संख्या कशी आपण अशा पद्धतीने लिहू शकतो.
वजा 2.3 आहे. 3 म्हणजेच 30. 3 म्हणजेच किती आहे? 30. पुढे आपण 2 दशांश स्थळापर्यंत त्याची किंमत लिहिलेली आहे. आणि ही दुसरी संख्या आपल्याला ऑलरेडी त्याने दिलेली आहे, वजा 2.33. आता पहा इथे किती आहे? 2.33 आहे. इथे किती आहे? 2.30 आहे. मग आता फक्त अगदी साधं सोपं, वजा 2.301 वजा 2.302 वजा 2.303. आणि अशा पद्धतीने आपण कितीही संख्या लिहू शकतो. तुमच्या लक्षात आलं का? पहा इथं काय केलं, वजा 2.3 आहे, त्याला फक्त काय केलं, वजा 2.3 म्हणजे 30 केलेला आहे. ही संख्या आहे 80. आता 30 म्हणल्यानंतर त्याच्या पुढे किती येणार आहे? 301 आपण म्हणू. आपण 30 आहे ना, मग आता 31 लिहिलं तर चालतं, पण त्याशी आपण काय करू, 30 आहेत. मग काय केलं, 301 302 303. अशा पद्धतीनं तुम्ही कितीही संख्या लिहू शकता. तर अशा पद्धतीने हे काय केलेलं आहे आपण, हा जो 2.3 आहे याच्यामधील तिसरं आणि चौथं उदाहरण सोडवलेलं आहे. तर तुम्ही आता वर्गमुळात 10 ही संख्या संख्यारेषेवर दाखवायची आहे आणि चौथ्या आकड्यामधील तिसरं आणि चौथं उदाहरण सोडवायचं आहे. धन्यवाद.